हो आणि ट्रॅक रेस सुरुवात झालेली आहे. एक मेजर इशू ऑइल लीक होतं. आज सुपर लेट होणार असं वाटतं. हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू चॅनल. मी भरत जाऊन पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बी व्लॉगमध्ये. आणि आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे या सिरीजचा, स्पितीच्या सिरीजचा. आणि आता आम्ही आहोत आग्रामध्ये आणि निघणार आहोत टुवर्ड्स शिमला. टाईम झाला अराउंड 5. आपले ब्लॅक कॉफी घेतो आहे आणि आता फटाफट कल्टी मारू. सो आलो आहे खाली, चेन ल्यूप करून झाल्या आहेत आणि आता ब्रेकफास्ट कडूनच आहे. सँडविच, पपया, ज्यूस, केळं आणि बॉइल्ड एग आफ्टर एजेस. सो आता इथे ब्रेकफास्ट बऱ्यापैकी केला तो डायरेक्ट पेट्रोल भरू आणि लागू यमुना एक्सप्रेसवेला थेट टुवर्ड्स शिमला. आणि झालं 6:50. खूपच लेट झाला आहे. इकडेच कुठेतरी पुढे ताजमहल आहे, पण आज नाही, पुन्हा कधीतरी आलो तर बघू. आज आमचं ऑलरेडी लेट होईल आणि पुढे शिमलापर्यंत पोचायचं आहे. सो हा चाय ब्रेक जस्ट थोडाच काही किलोमीटर पुढे घेतला आहे. थोडाच काही किलोमीटर पुढे चाय ब्रेक घेतला आहे आणि इथून आता सुसाट सुटू टुवर्ड्स यमुना एक्सप्रेसवे. सो हे आपण एंटर होतो आहे यमुना एक्सप्रेसवेवर. आणि इकडची स्पीड लिमिट 120 ना रे, 120 आहे. वाव, सुपर. आता फक्त सरळ सुटायचं. सो इकडे बाईक्सला पण टोल आहे आणि बाईक्सचा टोल आहे 210 आय थिंक. एकदा बघूया, आता कळेल. भाई खूपच बारीक लेन दिली. सो बाईकचं काय, मथुरापर्यंत 85, पंचवळपर्यंत 175 आणि नॉयडापर्यंत 245 आहे. 210 नाही, 245 आहे. आणि ट्रॅक रेस सुरुवात झालेली आहे. अभिजित दादा बायकर सर्वात पुढे. ओहो, नो लिसनिंग. अभि पळो, कम ऑन अभिजित दादा बायकर. सो यमुना एक्सप्रेसवेवर ऑलमोस्ट 80 किलोमीटर पार करून झालं आहे. टाईम झाला आहे 8:52, म्हणजे ऑलमोस्ट 9 वाजलेत. आणि एक मेजर इशू ऑइल लीक होतं माझ्या बाईकचं. मला माहीत नाही कॅमेरामध्ये दिसतं आहे की नाही, पण त्या झाकणाच्या इथूनच ऑइल लीक होतं आहे. सो आता बघूया कुठे सर्व्हिस सेंटर मिळेल तसं पहिलं ते झाकण टाईट करून घेतलं पाहिजे आणि थोडं ऑइल टॉपअप करावं लागेल. निघाल्यापासून 130 किलोमीटर आणि दुसरा ब्रेक. आणि मगाशी जे आम्ही हॉटेलवरनं पार्सल घेतलेलं तेच आता सँडविच वगैरे होऊन घेतो आहे. आणि जसं की मगाशी दाखवलं मी, कितपत दिसलं आहे इंजिनमधनं बऱ्यापैकी ऑइल लीक होते. सो नॉयडाला उतरल्यावर किंवा चंदीगड जसं कुठे जाऊ सर्व्हिस सेंटर मिळेल तिथे चेक करावं लागेल. ते अशी कंडिशन आहे सध्या. पुनः आगमन प्रार्थनीय आहे. सो हा यमुना एक्सप्रेसवे संपत आला आहे आणि आपल्याला इथून घ्यायचं आहे लेफ्ट वरती जायला. आणि सरळ रस्ता होतो ग्रेटर नोएडाला. आपण चाललो आहे नोएडाला.
9:30 वाजून गेले. इन्स्टावर ऑलरेडी रील लाईव्ह झाली असेल आजच्या ब्लॉगची. हा इन्स्टा आय डी तुम्ही ऑलरेडी नसेल चेक केला तर इथे चेक करा. याचा वेगळंच वाटतं कारण की एवढा मस्त मोकळ्या ड्राईव्हर 100च्या वरती पळवत होतो आणि आता अचानक इथून तिथून सगळ्या साईडनी गाड्या यायला लागल्यात. सर्व्हिस सेंटर शोधत शोधत आम्ही इथे आलो. वाव फुल गल्ली भोळ्यातून. कसं फिरत बिरत एकदाच पोचलो बजाज सर्व्हिस सेंटरला. आणि तिकडचा काहीतरी मॅग्नेटिक काहीतरी बटनचा इश्यू होता. तर त्याने आपला जस्ट टोकन नंबर दिला आहे आणि होपफुली लवकरात लवकर होईल. बराच वेळ लागतो. ऑलमोस्ट 1 वाजला आहे. जेवण इकडेच. जेवण म्हणजे काहीतरी पोटाळा आधार इकडेच मागवला आहे. तो आता खाऊ आणि थोड्या वेळात आय बाईक होईल. ऑलमोस्ट होतं टॉपअप करता येत ऑइल आणि निघू टुवर्ड्स आता चंदीगड, शिमला नाही. सो हे आपलं फायनली काम झालेलं आहे ग्लोबल बजाजमधून. असा थोडासा फटका बसला पण ठीक आहे, एवढा चालेल. कारण की पुढे जाऊन मोठा फटका बसण्यापेक्षा बरं आहे. कारण की इंजिनमध्ये ऑइल ऑलमोस्ट संपत आलेलं. फक्त ऑलमोस्ट खूप कमी उरलं. 800 ml मला परत टॉपअप करावं लागलं. अजून जर अशी चालवली असती तर एखाद्या वेळेस इंजिन सीज झालं असतं. हे निघाल्यापासून 289 किलोमीटर झालेत आणि अजूनही 200 किलोमीटर बाकी आहेत आणि टाईम झाला आहे 4 वाजलेत. सो अराऊंड नाही म्हटलं तरी आम्हाला अजून 5-5.5 तासाचा रस्ता आहे. तर मला तर वाटतं आज काय आम्ही 9-10 शिवाय आता पोचणार नाही चंदीगडला. सो लेट्स सी. सो आपला बाईकच्या थोडा प्रॉब्लेम्समध्ये जास्त वेळ गेला आणि हा टाईम पुढे वाढला. तर शिमला तर आपण कॅन्सलच केलं आहे आणि जातो आहे टुवर्ड्स चंदीगड. आता तरी बऱ्यापैकी आम्ही स्पीड मेंटेन ठेवायचा ट्राय करतो आहे. हे पानिपत क्रॉस केलं आहे आणि पुढे एक वर्ल्ड ढाबा आहे, तिथे थांबलो आहे. मी आणि जयेश आहे. जयेश उभा आहे तिकडे. अभि कुठेतरी मागे राहिला आहे. सो त्याची वेट करतो आणि आज सुपर लेट होणार आहे असं वाटतं. म्हणजे ऑलमोस्ट आमचा चंदीगडला पोचायचा जो टायमिंग आहे तो अराऊंड 10 वाजू शकतो, 9-10 काही वाजू शकतो. की खूप स्लो चाललं आहे. सो मी आणि जयेश निघालो आहे पर्ल हॉटेलच्या इथून. कारण की अभि इथून पास झाला आणि त्याला कळलं नाही, तो पुढे गेला आहे. सो आम्ही आता पुन्हा जातो आहे. अभि पुढे कुठेतरी थांबला आहे, त्याला तिकडे भेटू. लेफ्टला बघू शकता आजचा देखील सनसेट व्हायला आला आहे आणि आम्ही आता सध्या अभिच्या शोधात आहोत. याच रोडला पुढे कुठेतरी कंटिन्यू करतो आहे. सकाळी निघाल्यापासून 430 किलोमीटर झाले आहेत आणि आता अजून पण 34 किलोमीटर झिरकापूर आहे, तिथे जाऊन थांबायचं आहे. आणि अभितून आम्ही फटाफट कल्टी स्ट्रेट आता झिरकापूर.
सो हे आता बघितलं एका छोट्याशा ॲडव्हेंचरनंतर पोचलो हॉटेल कावेरीच्या इथे. सो हे पोचलो आहे रूमवर, फटाफट आंघोळ वगैरे करून घेतली आहे, रेडी झालो आहे. ऑलमोस्ट 9 वाजले आहेत. आता इथे डिनर मागवलं जाईल. त्याचबरोबर मी आता फटाफट डेटा ट्रान्सफर करेन, एडिटिंगला सुरुवात करेन. तेव्हा कुठे मिनी ब्लॉग हे फटाफट येतात ते येतील, उद्याचा देखील. आणि आजचा ओव्हरऑल ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय बाय, टेक केअर.